महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात शिवसेना भाजप युतीसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक आव्हान बनून उभी राहिली आहे। युतीला निवडणुकीच्या मैदानात जे जमलं नाही ते त्यांनी क्रिकेटच्या मैदानात करून दाखवलं। युतीच्या टीमनं एका चुरशीच्या मॅचमध्ये मनसेच्या टीमचा 2 रन्सनी पराभव केला, पण युतीनं तो विजय गोलमाल करून मिळवल्याचा आरोप होतोय। पाहुयात आमचा प्रतिनिधी अमेय राणेचा खास रिपोर्ट। मुंबईच्या पोलीस जिमखान्यावरची ही क्रिकेट मॅच रंगली आहे एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या 2 टीम्समध्ये। भगव्या जर्सी घातलेली टीम आहे भाजपा सेनेची आणि निळ्या जर्सीतली टीम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची। एरवी या दोन्ही पक्षांचे शिलेदार राजकीय आखाड्यात एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहतात, पण त्यांना क्रिकेटच्या मैदानात आमने सामने आणण्याची किमया साधली ती मीडिया न्यूज सर्व्हिसेसनं। भाजप सेना आणि मनसे टीम्स मधली क्रिकेटची मॅच अतिशय रोमांचक झाली। भाजप सेनेला निवडणुकीच्या मैदानात जे जमलं नाही ते त्यांनी क्रिकेटच्या मैदानात करून दाखवलं। भाजप सेनेनं त्या मॅच मध्ये मनसेचा 2 रन्सनी पराभव केला, पण प्रश्न आहे की भाजप सेनेचा हा विजय किती खरा मानायचा। क्रिकेटच्या या मॅच मध्ये दोन्ही टीम्स मधून खरं तर लोकप्रतिनिधी आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी खेळणं अपेक्षित होतं, पण युतीच्या टीम मधून तर टेनिस बॉल क्रिकेट मधले चक्क सराईत खेळाडूच मैदानात उतरले होते। त्यामुळे भाजप सेनेनं मॅच जिंकली असली तरी खिलाडी वृत्ती न दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय। हेच तर मुळात असतं ना की खेळाडू वृत्ती ही महत्त्वाची असते, मग ते राजकारणात असू दे की खेळात असू दे। आमच्याकडून रमेश वांजळे होते, मी स्वतः आमदार म्हणून होतो, आमचे विभाग प्रमुख होते दळवी, आमचे शाखाध्यक्ष होते गावडे, उपशाखाध्यक्ष होते पाटील, म्हणजे सर्व आमची टीम जी आहे ती पक्षाचीच होती। त्यांनी जे पॅकर्स आणले होते ते खरंच चुकीचं वाटलं आम्हाला। पण मनसेचे गोल्डन मॅन आमदार रमेश वांजळे यांनी या मॅच मध्ये नॉन प्लेइंग कॅप्टनची भूमिका बजावली। मनसेच्या वतीनं ते केवळ टॉस उडवण्यापुरतेच मैदानात उतरले। वांजळेंना घाबरून की काय कोण जाणे, पण नाण्यानं मनसेच्याच बाजूनं कौल दिला। टॉस झाल्यावर मात्र वांजळे काही मैदानात उतरले नाहीत, पण मॅच सुरू असताना ते चालत चालत मैदानाला राऊंड मारत राहिले। रमेश वांजळे हे खरं तर पट्टीचे पैलवान, त्यामुळे क्रिकेटच्या मैदानातही त्यांचा वावर कुस्तीला साजेसाच होता। वांजळेंच्या मुखातली भाषा चौकार षटकारांची असली तरी त्यांचा आविर्भाव हा एखाद्याला अस्मान दाखवायला उत्सुक असल्यासारखा होता। हे क्रिकेट माझं फील्ड नाही, माझं रेसलिंग आहे फील्ड, तरी मी उतरलो कारण स्पोर्टमॅनशिप आमच्यात खिलाडू वृत्ती आहे। मी खेळू शकतो स्पेअर मध्ये, लागला असतं एखाद्याला काय इमर्जन्सी तर मी उतरत असतो ना, तरी मी सिक्सर चौकार लावलेला असते। वांजळे मैदानात उतरले नाहीत, पण मनसेच्या आमदार सांगळेंनी आपल्या बॅटिंगची कमाल दाखवली। युतीनं पॅकर टीम खेळवल्याचा आरोप करणारे सांगळे स्वतःही पहिल्या बॉल पासून रनर घेऊनच खेळले, म्हणजे एका तोंडानं युतीवर अखिलाडूपणाचा आरोप करायचा, पण स्वतःही क्रिकेट धर्म गुंडाळून ठेवायचा। सांगळे हे वागणं बरं नव्हे। अमेय राणे, स्टार माझा, मुंबई। तेव्हा युतीला निवडणुकीमध्ये जे करता आलं नाही ते त्यांनी अखेर क्रिकेटच्या मैदानावर करण्याचा प्रयत्न केला। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत रहा स्टार माझा।